राजकीय सर्वे जर पाहिला, एकंदरीत आपण सोशल मीडियाच्या रील्सच्या माध्यमातूनही अनेक गोष्टी पाहत असतो. रील्स असेल किंवा इतर सर्वे असतील, मीम्स असतील, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर निश्चितच असं एक वातावरण पाहायला भेटतंय की कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा मागे जायला लागलाय, कुठेतरी तो पिछाडीवर आहे असे बोलण्यात येतंय. कारण की म्हणजे देशाच्या एकूण राजकारणाचा विषय 2 मिनिटं जरी बाजूला ठेवला तरी आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षावर सर्वसामान्य माणूस टीका करताना दिसतोय. जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा इतर लोक आहेत, ते सर्वसामान्य माणसं टीका करताय आणि जे समर्थन करताय त्यांना समर्थनाचं कारण विचारलं तर त्यांच्याजवळ कोणतंही कारण नाही असंही दिसून येतंय. आता एकंदरीत ही भूमिका जर आपण पाहिली तर असे काही लोक असतात, ते लोक फार काही बोलत नाही, कोणाला काही सांगत नाही, काहीच ऐकत नाही, पण मतदानाच्या दिवशी मात्र आपला हक्क नीट बजावतात आणि ज्याला मतदान करायचं आहे त्याला बरोबर करतात, असं एकंदरीत चित्र आहे. पण आता जे चित्र आहे, जे भारतीय जनता पक्षाची टीम म्हणून वंचित आणि MIM या दोघांनावरही आरोप केला जातो. सोलापूर मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात खासदार कोण होणार ही सगळी जी गोष्ट आहे, सगळं गुपित होतं, सगळी काही शक्यता होती, तर्क विणले जात होते. पण कुठेतरी आता फिक्स खासदार परिणिती शिंदेच होणार असंही एक समीकरण बोललं जातं. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे इथलं जे MIM होती, MIM ही पाठिंबा दिलेला आहे, माघार घेतलेला आहे निवडणुकीतून. आणि आत्ताच माहिती होतंय, आत्ताच एक गोष्ट पुढे येते ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांनीही पाठिंबा दिलाय, माघार घेतली निवडणुकीतून. म्हणजेच काय तर गेल्या वर्षीचं जर म्हणजे गेल्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर तिथून वंचितमुळं कुठेतरी काँग्रेसला फटका बसला होता आणि ती जागा हातातून गेली होती असं बोलण्यात येत होतं. आणि तिथले लोकही तसंच म्हणत होते की आमचं जे सुशीलकुमार शिंदे आहेत ते निश्चितच जिंकण्यासारखे उमेदवार आहेत, त्यांनी कामं केलेली आहेत. पण आता हे समीकरण फक्त तिसऱ्या माणसामुळे बिघडलं. आता हे समीकरण बिघडू नये आणि ज्या भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढायची आहे त्यांना या विभाजनाचा फायदा होऊ नये ही गोष्ट लक्षात घेऊन वंचितच्या नेत्यांनी तिथला हा निर्णय घेतला आणि माघार घेतली. आता अर्थातच जर आपण पाहिलं तर लढत डायरेक्ट राम सातपुते आणि प्रणिती शिंदे अशी होणार आहे. म्हणजे भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. म्हणजे काल परवाचं आपलं फडणवीसांचं तिथलं जर स्टेटमेंट पाहिलं तर फडणवीस म्हणाले की उमेदवार पाहू नका, उमेदवार कोण आहे याकडे लक्ष देऊ नका. अर्थात या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, कुठेतरी ते मान्य करतायत की आपला उमेदवारावर आपण मतं जर मागितलं तर उमेदवारांच्या नावावर मतं मिळणार नाही, म्हणून दुसऱ्या मुद्द्यांवर मतं मागणं इथं चांगलं अपेक्षित राहील किंवा चांगली स्ट्रॅटर्जी राहू शकते. इथंच कुठेतरी ते आधी निवडणूक हरलेत का अशी चर्चा सुरू व्हायला लागली आहे. दुसरं एक समीकरण पाहिलं तर आता धैर्यशील भैया जे आहेत ते आता मोहिते पाटील तर ते आता साहजिकच आघाडीत आलेले आहे आणि त्यांनी ज्या 2-4 दिवसापूर्वी जे स्टेटमेंट दिलं की एका रात्रीत आम्ही पार्सल परत पाठवू, ज्या पद्धतीनं आम्ही एका रात्रीत निवडून दिलं होतं त्याच पद्धतीनं एका रात्रीत पार्सल परत पाठवू शकतो. आता ही सगळी भूमिका पाहिली तर कुठे ना कुठे राम सातपुते यांचा सगळा जो प्रवास आहे तो अवघड होणार दिसतोय. आणि म्हणजे जी भीती होती मतविभाजनाची ती भीती आता कोणाच्याही मनात नाही, किंवा मतविभाजनाचा जो धोका होणार होता महाविकास आघाडीला तोही कुठंच दिसून येत नाही. याचा अर्थ कुठेतरी आता सगळेजण एकवटले आहेत. देशाच्या राजकारणात याच्यापेक्षा वेगळं होतंय. वेगळं म्हणजे अधिक जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाला आणखी अवघड जाणारी अशी स्थिती निर्माण होती. ते कसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण आताचा या सोलापूर मतदारसंघाचा विचार करताना आपल्याला काय वाटतं, कोण बाजी मारेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.